नमस्कार मित्रांनो, आज आपण म्युच्युअल फंडचे बेनिफिट्स काय आहेत किंवा डायरेक्ट आपण जर स्टॉकमध्ये गेलो तर त्याचे काय बेनिफिट्स किंवा लॉस आहेत याच्याबद्दल चर्चा करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. डायरेक्ट इक्विटी और म्युच्युअल फंड दोघांचे बेनिफिट्स काय किंवा ड्रॉबॅक्स काय याच्यावरती आपण आज बोलणार आहे. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, कारण फायनान्शियल लिटरसीशिवाय फायनान्शियल उन्नती होऊ शकत नाही. तर फायनान्शियल लिटरसीवरती आम्ही बऱ्याचशा विषयावरती बोलत असतो. तर ते जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ टाकू तेव्हा तुम्हाला त्याचं डेफिनेटली नोटिफिकेशन येईल, जर तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला हिट केलं तर. चला आपण जाणून घेऊयात की म्युच्युअल फंडचे नक्की काय फायदे आहेत, कसं ते बुडणार नाहीये किंवा काय होणार नाहीये. तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ना, तर म्युच्युअल फंडचा सगळ्यात पहिला जर फायदा मला कोणी विचारला तर मी सांगेल डायव्हर्सिफिकेशन हा म्युच्युअल फंडचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. मित्रांनो, तुम्ही जे काही 10 रुपये इन्व्हेस्टमेंट करताय किंवा 100 रुपये इन्व्हेस्टमेंट करताय, तर म्युच्युअल फंडची जी काही स्कीम आहे ती काय करेल की त्यांचं ॲलोकेशन असेल की बाबा 2% आम्ही HDFCत टाकतोय, 5% आम्ही ITCमध्ये टाकतोय. तर काय होणार, तुमच्या त्या 100 रुपयातले 2 रुपये HDFCत जाणार, 5 रुपये ITCत जाणार, 3 रुपये XYZ स्टॉकमध्ये जाणार. तर तुम्ही 100 रुपयात व्हरायटी ऑफ प्रोडक्ट किंवा डायव्हर्सिफाईड वेगवेगळ्या इंडस्ट्रीज किंवा कंपनीजमध्ये तुमचे 100 रुपये इन्व्हेस्ट करायला होऊ शकतात. आता तुम्ही जर म्हणलात की नाही बुवा मला माझे 100 रुपये डायरेक्ट इक्विटीमध्ये टाकायचे, तर होऊ शकतं की 100 रुपयात तुम्हाला HDFC बँक मिळूच शकणार नाही किंवा ITC मिळूच शकणार नाही. मग तो अडचण काय होणार की बाबा मग ते 100 रुपयात डायव्हर्सिफिकेशन नाही, कदाचित एखादा स्टॉक कुठला तरी तुम्हाला मिळू शकेल आणि मग ते डायव्हर्सिफिकेशन नसेल आणि त्याच कंपनीला जर प्रॉब्लेम आला तर मे माइट बी तुमचे सगळेच ॲसेट ही प्रॉब्लेममध्ये जाऊ शकते. तर डायव्हर्सिफिकेशन हा सगळ्यात मोठा बेनिफिट तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये मिळतो. याच्यामधल्या स्कीम ज्या असतात 30, 40, 50, 60, 70 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. त्यातले जरी 8-10 स्टॉकनी परफॉर्मन्स नाही केलं, 10-20 स्टॉकनी परफॉर्मन्स नाही केलं, बाकीचे स्टॉक परफॉर्मन्स करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक स्पेसिफिक रिटर्न मिळायला मदत होते. जो सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट डायव्हर्सिफिकेशन तुम्हाला तुमच्या पैशांना देता येतं, हा म्युच्युअल फंडचा फायदा आहे. दुसरा आहे अफोर्डेबिलिटी. बघा, SIP कमीत कमी पैशात 500 रुपयांनी 1000 रुपयांनी पण सुरुवात होते आणि कोणीही अफोर्ड करू शकतो. असं नाही की बाबा, मी असं हमेशा म्हणतात की म्हणजे तुम्हाला श्रीमंत असण्याची गरज नाही गुंतवणूक करण्यासाठी, पण जर तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं तर गुंतवणूक करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही श्रीमंत असलात तरच गुंतवणूक करू शकता अशी गरज नाही आहे, पण तुम्हाला श्रीमंत व्हायचं तर गुंतवणूक करण्याची गरज आहे. म्हणजे काय की तुम्ही 500-1000 रुपये जरी वाचवत असाल तरीही इथं इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. 500-1000 रुपयांनी तुम्हाला डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ स्टॉक मार्केटमध्ये जाऊन क्रिएट करणं इम्पॉसिबल आहे आणि त्यातल्या तुमची एक्सपर्टीज नसल्यामुळे तुम्ही IQ माहितीने काहीतरी करणार आणि ते फारच डेंजर विषय बनू शकतो. म्हणजे तुम्ही 500-1000 सुरू करू शकता, मग तुम्ही 500-1000 सुरू केलं पाहिजे का, त्याचं उत्तर नाही आहे. तुमचं गोल काय आहे, तुमचं उद्दिष्ट, म्हातारपणाला किती पैसे लागणार आहेत, मग त्यासाठी आज महिन्याचा खर्च किती, भविष्यात किती लागणार आणि मग तुम्ही तुम्ही कापूस तयार केला पाहिजे म्हणजे तुम्हाला तेवढे पैसे मिळू शकतील, असं मॅथमॅटिक करायला लागेल, मग तेवढे पैसे टाकायला लागतील. आता आवडीने ना रोज बटाट्याची भाजी खाल्ली तर चालते. इन्व्हेस्टमेंट ही आवडीनं करायचा विषय नाही, मला वाटतं म्हणून करायचा विषय नाहीये, तर ती गरजेने करायचा विषय. तुमची गरज काय त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट ठरवावी लागेल आणि करावं लागेल. सायझेबल पाहिजे तर सायझेबलच इन्व्हेस्टमेंट करावी लागेल तर ते बनेल. 500-1000 पण सुरू करू शकतात. जर गरीब किंवा मिडल क्लास लोक आहेत, नाही आहेत पैसे, काही अडचणी आहेत, तर ते इथून सुरुवात करू शकतात, पण तिथून ॲडवायझेबल नाहीये. नाहीतर होऊ शकतं तिकडं तुम्हाला CAGR 15-20% मिळालाय, पण तुम्ही 1000 आणि 2000ची SIP केली होती, त्यांनी तुमचे 5-10 लाख रुपये रिटायरमेंटला झाले. 5-10 लाखांनी काहीच होत नाही, त्यावेळेचा महिना 2 महिन्याचा खर्च पण असू शकतं. दुसरं, लिक्विडिटी हा सगळ्यात मोठा अजून एक बेनिफिट मानला जाईल. लिक्विडिटी म्हणजे काय की समजा मी उद्याच्याला जागा घेतली आणि घर घेतलं, विकायला काढलं, तर मला माइट बी 6 महिने वर्षभर ते विकायला ठेवायला लागेल. मग येणारा माणूस तो डिमांड करेल, मला हायर डिमांड, मी डिमांड करेल त्याच्याकडनं जास्त पैसे, तो कमीमध्ये मागेल आणि कदाचित मला पैसे योग्य वेळेत मिळणार नाहीत. म्हणजे काय
की रिअल इस्टेट हे थोडंसं इनलिक्विड टाईप्स ऑफ प्रकार, कारण रिअल इस्टेटमध्ये छोटं मोठं घेता येत नाही, तुम्हाला सायझेबल इन्व्हेस्टमेंट असते तर ते सायझेबल विचार करूनच घ्यायला लागते. सो लिक्विडिटीचा इश्यू आहे. इकडे मात्र तसं काही नाही, एक बटन दाबलं की पैसे खात्यावर येतात. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की यार आम्ही 30 वर्षासाठी SIP केली, 15 वर्षासाठी SIP केली, 15 वर्ष आमचे पैसे लटकले किंवा आम्हाला परत मिळणार नाही. तर सर असं काही नाही आहे. ह्या ओपन एंडेड स्कीम आहेत. तुम्ही 15 वर्षासाठी सुरू केलं आणि तुम्हाला 15 दिवसानंतर वाटलं की मला पैसे काढायचे आहेत, मला लागतं ते, तर एक बटन दाबलं पैसे खात्यावर येतात. म्हणजे हायर लिक्विडिटी आहे. तुम्हाला कोणी विचारायला येणार नाही तेव्हा का बाबा तू पैसे काढले. पण इतर जे काही कोणते ॲसेट क्लास आहेत त्यांना लिक्विडिटीला बराचसा इश्यू येऊ शकतो. पण इकडं मात्र लिक्विडिटी प्रचंड हाय आहे आणि त्यामुळं तुम्ही हा बेनिफिट याचा विचारात घेणं गरजेचं आहे. तुमचे पैसे तुमच्या उशाला असतात, पाहिजे तेव्हा तुम्ही ते काढू शकता आणि नो डाऊट अबाउट दॅट. सेम थिंग लिक्विडिटी स्टॉक मार्केटमध्ये पण आहे. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही ते पैसे काढू शकता. एक बटन दाबलं सेलचं की पैसे लगेच डीमॅटला जमा आणि तुम्ही लगेच विड्रॉल काढून घेऊ शकता. तर हे जे आहे म्युच्युअल फंडचा फायदा डायव्हर्सिफिकेशन आहे. डायव्हर्सिफिकेशन करायला सायझेबल पैसे तुमच्याकडे असतील तर स्टॉक मार्केटही चांगलं आहे, म्युच्युअल फंड तर बेस्टच आहे. दुसरं अफोर्डेबिलिटीमध्ये बघा, तुम्हाला काही स्टॉक लाख रुपयाला पण एक स्टॉक आहे, तुम्ही तो घेऊ नाही शकत. पण म्युच्युअल फंड काय करेल की सगळ्यांचे कम्युनिटिव्ह पैसे एकत्र घेता येतात, त्याला लाख रुपयाचा स्टॉक पण घेता येईल. तुमचं प्रत्येक स्टॉकमध्ये एक वेटेज असेल. सो अफोर्डेबिलिटीमध्ये स्टॉक मार्केट जरा विषय येऊ शकतो. तिसरं लिक्विडिटी, दोन्ही लिक्विड आहेत, तो काही विषय नाही आहे. चौथा जो बेनिफिट आहे तो आहे ट्रान्सपरन्सी. खूप महत्त्वाचा विषय आहे. रेग्युलर डिस्क्लोजर NAV अपडेट्स अँड फॅक्टशीट तुम्हाला मिळते. खूप सारे लोक म्हणतात की म्युच्युअल फंडचा फुगा फुटणार आहे किंवा म्युच्युअल फंडमध्ये याच्या पुढचा सगळ्यात मोठा फ्रॉड येणार आहे. मित्रांनो, इथं आहे ना 100 रुपये तुम्ही दिले तर कुठं कुठं त्यांनी ते इन्व्हेस्ट केलेत हे तुम्हाला मायबाप इन्व्हेस्टरला त्यांना डिस्क्लोज करायला लागतं, पर्यायच नाही. मग त्यांनी समजा 4 रुपये एका ठिकाणी SBIमध्ये टाकलेत, 5 रुपये त्यांनी रिलायन्समध्ये टाकलेत, 7 रुपये त्यांनी TCSमध्ये टाकलेत. आता मग TCS किती वाढला, रिलायन्स किती वाढला किंवा कमी झाला आजच्या दिवसात, हे संध्याकाळी आपण घरी बघू शकतो स्टॉक मार्केट जाऊन की एवढं वाढलं, एवढं कमी झालं. त्याचा सेम इफेक्ट तुमच्या NAVवरती होतो किंवा मग माझा NAV किती वाढला पाहिजे तुम्ही घरी बसून कॅल्क्युलेट करू शकता. आता ते कॅल्क्युलेशन येत नाही म्हणून आपण म्हणतो की यार आम्हाला माहीत नाही. तुम्हाला सांगतो, जगात आहे ना कुठल्याही इन्व्हेस्टमेंट, म्हणजे तुम्ही बँकेला पैसे दिले, त्यांनी कोणाला कर्ज दिले हे तुम्हाला माहीत असूच शकत नाही. म्हणजे तुम्ही कुठेही पैसे गुंतवा, तुम्ही लाईफ इन्शुरन्स पैसे टाकले तर त्यांनी कुठं गुंतवले त्यांनी ते डिस्क्लोज करत नाही. पण म्युच्युअल फंड हा असा ॲसेट क्लास आहे जिथं ट्रान्सपरन्सी खूप आहे. म्हणजे तुम्ही तुमचा रुपयानं रुपया कुठं टाकलाय हे फंड मॅनेजर तुम्हाला डिस्क्लोज करतो, दाखवतो. दुसरीकडे कुठंच तुम्हाला माहीत नाही होत की कुठं तुमचे पैसे गेलेत. इथे मात्र तुमचा ट्रान्सपरन्सी प्रचंड आहे आणि तुम्ही घरी बसूनही NAV कॅल्क्युलेट करू शकता. तर फुगा फुटायचा विषय येतो कुठे? जो काही NAV त्यांनी उद्याच्याला तुम्ही विड्रॉल टाकली तर त्यांनी तुमचे जे काही युनिट्स आहेत ते विड्रॉल झालेच पाहिजे, संपला विषय. बरं, ते खाली गेलं तर तुमचं NAV खाली जाणार आहे. मार्केटचा चढ उतार जसा होईल तसं तुमचं NAV अपडाऊन होईल. हे बऱ्याचशा लोकांना माहीतच नाही की यार एवढं ट्रान्सपरन्स असं की हे सगळं तुम्हाला दाखवलं जातं. मग तुम्ही काहीतरी कोणतरी सांगता आणि तुम्ही म्हणता आता काय याच्यामध्ये करणार आहेत ही लोक. बरं, यांचं लिगल स्ट्रक्चर तर फार खतरनाक आहे म्युच्युअल फंडचं. मी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये डिस्क्लोज केलेलं आहे, कदाचित सापडलं तर प्रदीप टाकेल, त्याचं लिंक टाकेल या व्हिडिओवरती, ते बघा. दुसरं, रेग्युलेटेड फ्रेमवर्क. बघा, ओव्हरसीन बाय सेबी, इन्शुरिंग इन्व्हेस्टर प्रोटेक्शन. सेबीच्या अंडरमध्ये चालतं हे सगळ्यांना माहीत आहे. पण ही सेबीच्या अंडरमध्ये चालत जरी असलं तरी ही जे म्युच्युअल फंड स्ट्रक्चर आहे हा फार खतरनाक विषय आहे. याच्यामध्ये स्पॉन्सरर असतो जो म्युच्युअल फंड ट्रस्टची निर्मिती करतो. म्हणजे ट्रस्ट वेगळं, स्पॉन्सरर वेगळं. म्हणजे ICICI जर स्पॉन्सरर आहे ICICI बँक तर ट्रस्ट असेल ICICI म्युच्युअल फंड ट्रस्ट. म्हणजे त्यांनी ट्रस्ट बनवलं. ट्रस्ट बनवल्यानंतर इन्व्हेस्टरकडनं पैसे घेणार. पैसे आल्यानंतर ते ट्रस्टी मेंबर, ट्रस्टी कंपनी निर्माण करतात. मग ती कंपनीच्या अंडरमध्ये हे सगळे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, ज्यामध्ये तुमचं फंड मॅनेजर आहे, रिस्क अनालिसिस टीम आहे, सेक्टर अनालिसिस, ती सगळी लोक आहेत. म्हणजे ते रेग्युलेट करतात त्यांना. त्याच्यानंतर जो काही पोर्टफोलिओ बनतो त्याला वेगळाच असतो, त्याला कस्टोडियन म्हणतात, ती वेगळीच कंपनी आहे. मग तो सगळा पोर्टफोलिओ कोणाच तरी वेगळ्याच कंपनी ताब्यात असतो. रजिस्ट्रार ही तिसरीच कंपनी जी काय करते, तू कोणी पैसे गुंतवले, किती रुपयाने गुंतवले, किती रुपयांनी NAV घेतला, त्याचं काय व्हॅल्युएशन झालं, तो कुठं राहतो, त्याचा फोन नंबर काय, हे सगळं ट्रॅक करणारी वेगवेगळीच कंपनी आहे. आता मला सांगा, हे एवढं सुंदर स्ट्रक्चर आहे, इथे एक कंपनी नाही आहे तर कितीतरी कंपन्यांचं जोड आहे.
मग फ्रॉड कुठं होणार आणि प्रत्येकाजण जबाबदार आहे त्या प्रत्येक गोष्टीला, प्रोसेसला. सो हे फ्रेमवर्क, रेग्युलेटरी फ्रेमवर्क फार सुंदर आहे म्युच्युअल फंडचं. याच्यामध्ये असं म्हणतात की फ्रेमवर्कमध्ये काहीच लूफॉल नाही आहे, की इथं काही फ्रॉड नाही होऊ शकत. तर हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. प्रोफेशनल मॅनेजमेंट, हो हो, ये तो बहुत बढ़िया चीज आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला वाटतं करोडपती व्हायचं आणि तुम्ही गेले शेअर मार्केटमधली लोक वेडी आहेत, 10-10, 20-20 वर्ष, 25-25 वर्ष बसली आहेत, अभ्यास केलाय, कोळून प्यालेत ते स्टॉक मार्केट, आणि तुम्ही तिथं जाताय आणि तुम्हाला वाटतं की आम्ही काय जुम्मा कल क्लास कर लिया और हम इन लोगों को लूट के करोडों रुपये घर पे लेके आएंगे. ऐसा कुछ नहीं होने वाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्टॉक मार्केटमध्ये जायचं जर असेल तर तुम्हाला इत्तमभूत सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत. कंपनीचं मॅनेजमेंट कळलं पाहिजे, कंपनीचा कॉल कळला पाहिजे, कंपनीचं फ्युचर कळलं पाहिजे, त्यांचं बिझनेस मॉडेल कळलं पाहिजे, आणि मग कुठे मग ते परत फायनान्शियल क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि मग सगळं केल्यानंतर त्याचं राईट व्हॅल्युएशन काय याचा विचार तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि मग ते राईट व्हॅल्युएशनला राईट कंपनी ॲक्विजिशन करणं, आणि मग ते त्याच्यानंतर ते पैसे बनायला सुरुवात करता. म्हणजे कुठलाही व्यवसाय सुरू केला तर तुम्ही एक किंमत देता आणि ती किंमत वसूल व्हायला एक कालखंड लागतो. मग तो 2-5 वर्षाचा असू शकेल. मग तुम्ही जे भांडवल लावलंय ते काही दुसऱ्या दिवशी येत नाही. पहिले तर भांडवल रिकव्हरी, ब्रेक इव्हन म्हणूयात. म्हणजे तुम्ही आता जे स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावता तुम्हाला दुसऱ्या दिवशीच पैसे पाहिजेत असं नाही होणार. मग तो बिझनेस कमवून देणार आणि मग बऱ्याचशा गोष्टी होणार. तर बघा, आपलं डोकं नाही चालत. मार्केट पडलं, बघा सेंटिमेंटवरती मार्केट प्राइजेस फ्लक्च्युएट होतात. काहीतरी इव्हेंट घडतो, सेंटिमेंट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह होतात, प्राइस वरती किंवा खाली जाते. मग चांगला स्टॉक असेल, वाईट स्टॉक असेल, याच्याशी काही कन्सल्ट नसते. फंडामेंटली किती स्ट्रॉंग कंपनी असेल, जर सेंटिमेंट खराब असेल तर प्राइस खाली जाते. मग अशा वेळेला ते तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला इमोशनल कंट्रोल राहत नाही, आणि मग तुम्ही काहीतरी चुकीचे निर्णय घेत राहता. मग जे मॅच्युअर लोक आहेत, ज्यांचा 10-10, 20-20, 30-30 वर्षाचा अनुभव आहे स्टॉक मार्केटचा, कंपन्या शोधण्याचा, अशी लोक तुमच्यासाठी स्टॉक शोधतात. फंड मॅनेजर बसलेला, त्याची रिस्क ॲनालिसिस, सेक्टर ॲनालिसिस टीम बसली आहे, ती काय करते, तुमच्यासाठी रिसर्च करते. मग हे प्रोफेशनल मॅनेजमेंट मिळतं तुमच्या पैशाला. बघा, तुम्ही कुठल्या तरी सेगमेंटमध्ये प्रोफेशनल आहात. तुम्हाला तुमचं जे काम आहे ते जर मी करायला गेलो तर काय करेल, मला येईल का लगेच्या लगे, मी चुका करेल आणि चुका करून पैसे घालवेल किंवा नुकसान करेल, ते काम प्रॉपर नाही होणार, तुम्हाला ते परत करायला लागेल. इथं मात्र चूक म्हणजे पैसे घालवणं. सो प्रोफेशनल मॅनेजमेंट तुमच्या पैशाला मिळते आणि फार कमी पैशात मिळते. म्हणजे एक्सपेन्सेस रेशो जर विचारात घेतले तर TERमुळे ते अजूनच कमी झाले. टोटल एक्सपेन्सेस रेशो जसं जसं EM वाढतो तसं तसं ते TER कमी होत जातं. सो खूप कमी पैशात तुम्हाला प्रोफेशनल फंड मॅनेजमेंट मिळतं. सो दीज आर द बिगेस्ट बेनिफिट आय थिंक, की याच्यासारखं सुंदर प्रोडक्ट. आणि मी खरं सांगू का तुम्हाला, आम्हाला, आपण मिडल क्लास लोक, आपल्याला सोशल सिक्युरिटी काही नाही, ना पेन्शन मिळणार आहे, ना मुलांच्या शिक्षणाला कोणी पैसे देणार, ना म्हातारपणाला जेव्हा आजारी पडणार दवाखान्याला कोणी काही देणार आहे. ह्या 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि याच्यासाठी लाखो रुपये लागू शकतात. आता हे लाखो रुपये बनवायला आपल्याला हायतेच आत्ता पुरत नाही आहे, आणि मग लाखो कुठून येणार, तर आपल्याला म्युच्युअल फंडसारखं सुंदर इन्स्ट्रुमेंट मला वाटतं देवानी गिफ्ट केलं आहे. आणि याच्याबद्दल आपण प्रॉपर इत्तमभूत माहिती न घेता उगीच कोणीतरी वावड्या उडवतं, त्याला 10 पैशाची अक्कल नाही असा माणूस काहीतरी त्याच्यावरती बोलतो, आणि तुम्ही त्याला ऐकून जर असं काही इन्व्हेस्टमेंट निर्णय बदलत असाल, पहिलं व्हॉलॅटिलिटी तर राहणार, तो काही विषय नाही, जीवनातही असते आणि मार्केटमध्ये असते. सो हे सगळे बेनिफिट म्युच्युअल फंडचे झाले. आता राहिला प्रश्न याच्यावरती, स्टॉकवरती बोललो, ट्रान्सपरन्सी. बघा, ट्रान्सपरन्सी आता तुम्हाला चेक करता येतं की एखादी कंपनी राईट व्हॅल्युएशनला आहे, खरंच त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे का नाही. म्हणजे तुम्हाला तेवढी पारदर्शकता, तुम्ही डायरेक्ट स्टॉकमध्ये गेला तर कळत नाही. मग मी म्हणतो प्रॉपर शिका. स्टॉक मार्केट वाईट आहे का? अजिबात नाही, वरदान आहे या काळात तर. पण तुम्ही ते अभिशाप करून घेता, इंट्राडे फ्युचर ऑप्शन अजून काय करू नका. असं नाही सगळ्यांनाच फेल होईल असं पण नाही, पण 1% चान्स आहे. 1% कुठं 1%मध्ये आपण येणार? एवढे लकी असतो तर धीरूभाई अंबानीच्या पोटी जन्माला आला असतो. एवढे लकी नाही आहे आपण. मग आपल्याला प्रॉपर वेनीच जायला लागेल. जर तुम्ही इन्व्हेस्टिंग शिकलात आणि प्रॉपर स्टॉक सिलेक्शन, सेक्टर ॲनालिसिस शिकलात तर 90% चान्स म्हणतो तुम्ही, 99% मी तर म्हणेल चान्स म्हणतो की तुम्ही करोडपती बनता स्टॉक मार्केटमध्ये. तर ट्रान्सपरन्सीला आपल्याला अभ्यास नाही आहे, त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी आपण डायरेक्ट स्टॉकमध्ये गेलो तर आपल्याला येत नाही. अभ्यास केला तर येऊ शकते. रेग्युलेटेड फ्रेमवर्क, आता
याला पण सेबीच स्टॉक मार्केटला रेग्युलेट करते. पण खरंच ते आकडे कितपत तुमच्याशी बोलतात, काय असले पाहिजेत, एखाद्याचा सेल्स वाढला पाहिजे, प्रॉफिट वाढला पाहिजे, पण किती वाढला पाहिजे, पीईजी किती असला पाहिजे, पीई काय असला पाहिजे, कोणत्या सेक्टरचा, कोणत्या कंपनीचा, का असला पाहिजे तो तेवढा, हे आपल्याला कळत असेल तर निश्चितच आपण बेटर करू शकतो. प्रोफेशनल मॅनेजमेंट तर आपण प्रोफेशनल वेगळ्याच ठिकाणी तर आपण वेगळंच काहीतरी करत बसलो तर मग अवघड होऊन बसेल. साधं सोपं मी तुम्हाला एकच सांगेल, जर तुम्हाला स्टॉक मार्केट समजत नाही तर राईट माणसाकडनं फक्त इन्व्हेस्टिंग शिका. इंट्राडे फ्युचर ऑप्शन, रातोरात श्रीमंती, जो कोणी बोलतोय त्याच्या नादी लागू नका. आणि त्याला जर येतंय तर मग त्याला क्लासेस करायची गरज काय पडत आहे. सिम्पल. इन्व्हेस्टिंग जर कोणी शिकवतोय तर ते शिका. नाही शिकायचं इन्व्हेस्टिंग तर स्टॉक म्युच्युअल फंड इज द बेस्ट ऑप्शन फॉर एव्हरीवन. बरं, आता त्याचं नॉलेज नाही आहे. बरं, तुम्ही म्हणताय तिथे कितपत खरं आहे, मग याचं जरा इत्तंभूत ज्ञान घ्यायचं तर मग काय करायचं. सर, माझं चॅनल तर आहेच आहे, मी काही फ्री प्रोग्राम घेतो, त्याच्यामध्ये यायचं. आमचा म्युच्युअल फंड स्टार्टअप जर्नी नावाचा एक प्रोग्राम आहे, 2-3 तासाचा प्रोग्राम आहे. खरंच वेल्थ क्रिएट करायची तर त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेंट तर करा. ईच अँड एव्हरीथिंग विथ प्रूफ आय विल शो यू. ईच अँड एव्हरीथिंग. तुम्हाला जे काही प्रश्न आहेत, म्युच्युअल फंड पळून जाऊ शकतो, पैसे बुडवू शकतात, काही जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न तिथे मी ॲड्रेस केलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. कार्यक्रम कधी आहे विचारा, खाली नंबर आहेत, संपर्क करा माझ्या टीमशी. दे विल टेल यू. कुठेही कार्यक्रम आता आम्ही वेगवेगळ्या सिटीमध्ये पण सुरू करतोय, तर नक्की तुम्ही कोणत्या सिटीमध्ये आहेत मला सांगा. त्या सिटीत जर कार्यक्रम करायचा असेल तर नक्की आपण भेटूयात. आपण मी तुमच्याकडे येतो. प्यासा कुएं के पास जाना चाहिए, कुआ पैसे के पास आने को तैयार है. फक्त तुमची मनापासून इच्छा पाहिजे की तुम्हाला हे जाणून घ्यायचंय, मला हे करायचंय. सगळी लोक बोंब मारतात. बरं, म्युच्युअल फंड 1964-65 पासून भारतात आहे यार. 60-61 वर्ष सक्सेसफुली आहे. कुठलाही फ्रॉड नाही, कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. का तुम्हाला वाटतं की बाबा इथं पैसे बुडणार आहेत आणि फुगा फुटणार आहे. मी मागचे 20-22 वर्ष झालं करतो, मला कधी प्रॉब्लेम नाही वाटला. लिगल फ्रेमवर्क समजून घेतलंय. सेबी फार खतरनाक आहे, दिवसेंदिवस ती अजून स्ट्रॉंग होते, अजून खतरनाक वेनी तुमचे पैसे प्रोटेक्ट करते. तर तुमचे काही प्रश्न असतील तर तिथे तुम्ही विचारू शकता. म्युच्युअल फंड स्टार्टअप जर्नीला तुम्ही येऊ शकता. स्टॉक मार्केटबद्दल पण आम्ही काही फ्री प्रोग्राम घेतो, नक्की त्याला पण या. बरं, आम्ही इंट्राडे फ्युचर ऑप्शन, रातोरात श्रीमंती असलं काहीही करत नाही. रातोरात श्रीमंती नावाचा कन्सेप्ट मला पटत नाही आणि मला तो येतही नाही. आणि येता अवकाश तुम्हाला आहे ना, तुम्हाला श्रीमंत होता येईल, स्टॉक मार्केटमधनं येईल, म्युच्युअल फंडमधनं येईल, हे मी 100% सांगू शकतो. तर त्या संदर्भात कुठली माहिती पाहिजे तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. लाईक केलं, काही कमेंट केलं, आमचे जे काही प्रयत्न आहे त्याच्यावरती, तर नक्कीच चांगलं वाटेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.